सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. एक थोड्याच वेळापूर्वी कारागृह विभागातील विविध पदांचा एक GR आलेला आहे, अस्थायी मंजूर पदे वगैरे वगैरे. तो पूर्ण GR काय आहे हे कुणालाच समजलेलं नाही आहे आणि ज्यांना समजाय नाही त्यांनी लगेच ॲडव्हर्टाईज करायला सुरू केली की कारागृह जे काही विभाग आहे त्याच्यातल्या जवळजवळ 2000 पदांना मंजूर मिळालेलं आहे, लगेचच पोलीस भरती पडणार, आता कारागृहाची सुद्धा पोलीस भरती येणार, असं सगळं चालू केलेलं आहे. एक विषय असा महत्त्वाचा आहे की GRवरती अभ्यास करणारा माणूस असावा, आणि दुसरी गोष्ट GRचं विश्लेषण करणारा असावा, आणि तिसरी गोष्ट त्याला पाठीमागच्या भरतीचा इतिहास माहीत असावा. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो आजचा GR मी सुद्धा विश्लेषण करून दाखवतो तुम्हाला. परत सांगतोय, मी स्वतःला ग्रेट समजत नाही, पण गेले 15 वर्ष जे काही सूचना असतील किंवा तुमच्यासाठी हार्डवर्क करून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा माणूस आहे, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं जे काही 8 महिने आंदोलन आमचं सुरू होतं, जे काही मुंबई वेटिंगचा विषय, त्याला लक्षात ठेवायचं. प्रॉपर इन्फॉर्मेशन, सगळे GR तोंडपाठ आणि सगळ्या गोष्टी तिथं विश्लेषण करणारा माणूस तुमच्यासमोर आहे. मला काय कुठला इगो वगैरे नाही, पण आजचा GR मी तुम्हाला सांगितल्यानंतर ह्या GRचं मिनिंग काय हे ज्याला कळालं तोच फक्त मार्गदर्शन करू शकतो. अदरवाईज कुणीही काही सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, असं मला वाटतं. ठीक आहे. सो आजचा GR काय आहे, GRचं मिनिंग काय आहे की GR आला म्हणजे पोलीस भरती पडणार, कारागृहाचं सुद्धा पडणार आहे. मी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगतोय की त्याच्यावरून ह्या चॅनलवरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे तुमच्यावरती डिपेंडिंग आहे. आणि जर आवडला असेल आणि माहिती पटली आणि ॲज इट इज झालं तर मग लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायचं, लक्षात ठेवा. कारण तुम्ही सुद्धा मोठी व्यक्ती आहात, 19+ आहात सगळेजण, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा GR आलेला आहे. ह्या GRमध्ये मुलांचं नुकसान आहे, फायदा नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे खूप महत्त्वाचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. त्याच पद्धतीनं आज सकाळपासून 2 मुद्दे खूप महत्त्वाचे तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत की मुलांचं जो हे आहे शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यावरती संभ्रमावस्था होती, ते सुद्धा पूर्ण केलेलं आहे. कुठल्या वयापर्यंत कुठल्या शैक्षणिक पात्रतेची मुलं फक्त फॉर्म भरू शकतात, अशा पद्धतीनं संपूर्ण विश्लेषण एक व्हिडिओ दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं दुसरासुद्धा खूप महत्त्वाचा जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी आहेत त्यांचं पेमेंट पुढच्या महिन्याचं होणार नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं आर्थिक खात्यावरती जर ओझं असेल तर पोलीस भरती पडेल का, हा एक विषय पूर्ण क्लिअर केलेला आहे. तो सुद्धा दोन्ही व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी 2 आयकॉन येतील, त्याच्यावरती टच करून तुम्ही पूर्ण पाहायचे आहेत. आता विषय खूप महत्त्वाचा की खूप महत्त्वाचा गृह विभागाचा शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, तुरुंग विभागाचा 1चा, तो विश्लेषण मी करणार आहे. सो शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचा विषय असणार आहे. तर बघा, कारागृह विभागातील एकूण 4564 अस्थायी पदांना पहिला जो शब्द आहे या GR मधला, परत सांगतोय, कारागृह विभागातील एकूण 4564 अस्थायी पदांना, त्यापैकी राजपत्रित 121 व अराजपत्रित 4443, दिनांक 1/9/2024 म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून ते 28/2/2025 म्हणजे फेब्रुवारी पूर्ण महिना पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. हे ज्याला कळालं तोच फक्त विश्लेषण करू शकणार. आता ज्यांना अस्थायी कळालं नाही त्यांना विषयच कळणार नाही. अस्थायी म्हणजे तुम्हाला सांगतो, अस्थायीची व्याख्या सांगतोय. GR मधल्या सगळ्या व्याख्या आहेत, लक्षात ठेवा, ते काय आपल्या मनाच्या नाही आहेत. तर थोडक्यात मी सांगतोय, निश्चित वेतन दर असणारे, मर्यादित कालावधीसाठी असणारे कामगार, थोडक्यात म्हणजे CHB, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे असतील वर्षभर टेंडरवरती, त्या अशी लोक अस्थायी स्वरूपात असतात कामावर. समजलं काय म्हणतोय? समजा हजारो पदे रिक्त आहेत आणि ही रिक्त पदे भरून घेण्यासाठी 1 वर्ष जाणार आहे. ह्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ती अस्थायी स्वरूपात त्यांना भरून घ्यायचं आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्या पदांना भरून घेऊन ते फक्त तिथलं काम आपल्याला काय करायचं आहे, सुरू ठेवायचं. अशासाठी हे CSB म्हणजे CHB म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरून घेतलेले कामगार. अस्थायी म्हणजे परत सांगतो, निश्चित वेतन दर असणारे, मर्यादित कालावधीसाठी काम करणारे कामगार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती अस्थायी स्वरूपात असतात. हा विषय कळाला. मग तुम्ही सांगा, जर 1 सप्टेंबरपासून ते 28/2 पर्यंत 2025 पर्यंत जर तुम्ही प्रोबेशनल कालावधी पकडला, पिरियड जर पकडला, तर ह्याच्यामध्ये 6 महिने येतात. 6 महिने पिरियड ह्यांनी वाढवलेला आहे. मग ह्यांनी जर वाढवला असेल तर लगेच भरती करतील का, हा एक विषय आहे. ठीक आहे, भरती करणार नाही असं मी म्हणत नाही, पण यांनी जो पिरियड वाढवला आहे तो पिरियड 6 महिन्यासाठी वाढवला, लक्षात ठेवायचं. तुम्ही मोजा, सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत किती महिने येतात. या 6 महिने कालावधीमध्ये यांनी तब्बल 6 महिने वाढवल्यामुळं काय होईल
इथं भरती होईल की नाही होईल हे सांगू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं ह्याच्या आधीचा एक विषय खूप महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र सरकारनं जे परवा अतितात्काळ सूचना संबंधित जिल्ह्याच्या जे काही पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी होते टॉपचे SP वगैरे ह्यांना सूचना दिलेल्या आहेत की अतितात्काळ तुम्ही 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फक्त 4 घटकाची इन्फॉर्मेशन मागितलेली आहे. ते जे परिपत्रक होतं GR होतं त्याच्यामध्ये अतितात्काळ सूचनामध्ये 4 घटकांची रिक्त जागा ज्या आहेत, रिक्त म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून ते 31 डिसेंबर 2024 रिक्त होणाऱ्या जागांचा अहवाल मागवलेला आहे, रिक्त जागेचा अहवाल. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, 4 घटक पोलीस कॉन्स्टेबल, चालक, बॅट्समन आणि SRPF. त्याच्यामध्ये कारागृह किंवा जेल पोलीसचा कोणत्याही पद्धतीनं उल्लेख केलेला नाही आहे. मग अशाच पिरियडमध्ये त्यांनी जर उल्लेख केला असता तर कदाचित हे परिपत्रक आलं नसतं, कारण त्यांना जागा भरून घ्यायच्या होत्या. त्यांनी उल्लेखच केला नाही आणि त्यानंतर लगेचच हे दुसरं आलं GR. आणि GRमध्ये त्यांनी सांगितले की अस्थायी स्वरूपात जे अधिकारी असणार आहेत ते अस्थायी स्वरूपातले अधिकारी त्यांना एक काम करायचं आहे की 1 सप्टेंबरपासून 28 फेब्रुवारी 2025 त्यांचा तब्बल 6 महिन्याचा पिरियड जो आहे तो वाढवलेला आहे, म्हणजेच विद्यार्थ्याचं नुकसान केलेलं आहे. समजलं मी काय म्हणतोय? आता विषय असा आहे की मी मगापासून जवळजवळ 1.5 तास त्याच्यावरती विश्लेषण करणारा पॉईंट्स काढलेत. त्या पॉईंटमध्ये जवळजवळ 4 पेजेस मी भरून काढलेत. एक विषय खूप महत्त्वाचा आहे की तुमच्याबरोबर शिकवत असताना फक्त तोंडी काहीतरी बोललोय असा विषय काही येत नाही. मी काय म्हणतो का आलं, तोंडी काहीतरी बोललोय आणि काहीतरी सांगितलंय असा विषय काही होणार नाही. पहिला स्वतः अभ्यास करायचा आणि मगच विद्यार्थ्यापर्यंत हे पोचवायचं. असं 15 वर्षाचा जो माझा कारकीर्द आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहण्याला लक्षात ठेवायचं. त्यामुळं आतापर्यंतच्या सगळ्या अपडेट्स असतील, सगळं काही तुमच्यापर्यंत पोचलेलं ज्या गोष्टी आहेत, जवळजवळ 800 व्हिडिओ होत आले, ते ॲज इट इज का झाले त्याचं मिनिंगच अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं. त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे. ह्याच्यामध्ये आता बघूयात तुम्हाला अस्थायी पदं का आलीत आणि पिरियड वाढवलेला आहे. ह्या जी व्यक्ती आहेत जे अस्थायी स्वरूपात काम करणार आहेत, आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मी सांगणार आहे की अस्थायी भरपूर आहेत. त्याच्यामध्ये वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंत अस्थायी भरपूर पदे आहेत. त्यातली कारागृहची किती पदे आहेत ज्यांचं पिरियड 6 महिने वाढवलेलं आहे, ह्याचं सुद्धा नोट्स काढलेले आहेत. सो एवढं सोपं नाही लक्षात ठेवा, कारण तुमच्यापर्यंत जर विश्वास मिळवायचा असेल तर एक आणि एक गोष्ट त्याच्यावरती अभ्यास करून मगच विश्लेषण देणं गरजेचं, एवढं लक्षात ठेवायचं. तर बघा, एकूण मंजूर पदे 7,068 होते आणि त्यातले अस्थायी स्वरूपात जे काम करणार आहेत ती 4,564 जे आहेत व्यक्ती, त्यांचा पिरियड आहे तो 6 महिने वाढवलेला आहे. जे अस्थायी स्वरूपात 4,564 जी व्यक्ती आहेत कामगार, त्यांचे 6 महिन्याचा पिरियड हा वाढवलेला लक्षात ठेवायचं. आता GR पूर्ण वाचत नाही, लक्षात ठेवा, त्याची काही गरज नाही, कारण की 4 पेजेस काढलेत. थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय सगळ्या गोष्टी. कारागृह विभागातील जो GR आला आहे त्याच्यामध्ये राजपत्रित व अराजपत्रित 4,564 पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ह्यातली कारागृह विभागाची जी महत्त्वाची आहेत पोलीस भरतीसाठी एक घटक समजला जातो तो म्हणजे कारागृह शिपाई. आता या कारागृह शिपाईमध्ये मंजूर पदे किती आणि त्यातली अस्थायी स्वरूपातली किती पदे आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. बाकी क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत कुठली रिक्त आहेत काय राहील काय सांगायची गरज नाही. 2 तास 3 तास वेळ जाईल, आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही, कारण आपण त्याची तयारी करत नाही. क्लास 1 मध्ये कोणी तयारी करत नाही. तर मी पूर्ण जवळजवळ 54 पॉईंट काढलेत. 54 पॉईंट काढलेत. ह्या 54 पॉईंटमध्ये जवळजवळ जे काही कारागृह शिपाईची जागा किती आहेत मंजूर आणि अस्थायी स्वरूपात किती आहेत याचं पूर्ण माहिती तुम्हाला मी आता देणार आहे. तो 2 मिनटं द्यायची मला, फक्त 2 मिनटात सगळं तुमच्या जिल्ह्यातले जे कारागृह आहेत, मग मध्यवर्ती असेल किंवा मेन असेल, तर तिथं किती जागा रिक्त आहेत हे पण तुम्हाला समजायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात जर ॲड पडली तर किती जागेची पडू शकणार ह्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे. ठीक आहे, सो बघूयात. बघा, कारागृह पुणे 1ला मंजूर पदे आहेत. कारागृह शिपाईची मी सांगणार आहे, फक्त आणि फक्त कारागृह शिपाई मंजूर पदे 15 आणि अस्थायी पदे 15 आहेत. बघा, कारागृह पुणे 1ला मंजूर पदे 15, अस्थायी स्वरूपात 15. येरवडा पुणे पश्चिम विभाग जो आहे मंजूर पदे 8, अस्थायी पदे 8. नंतर दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय जे पुणे येथे आहे, तिथं मंजूर पदे 14 आणि अस्थायी पदे जे आहेत ती 2 आहेत. येरवडा मध्यवर्ती कार्यालय 613 जागा मंजूर आहेत आणि त्यापैकी अस्थायी कामगार जे आहेत ती 346 आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह 209 जागा मंजूर आहेत आणि 108 जागा ज्या आहेत ते अस्थायी स्वरूपात आहे. त्या पद्धतीनं सातारा 44 जागा मंजूर, 39 जागा अस्थायी स्वरूपात. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृह 51 जागा मंजूर आहेत, 36 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय 60 जागा मंजूर आहेत, 55 जागा अस्थायी स्वरूपात आहेत.
कोल्हापूर जिल्हा कारागृह, मगाशी मध्यवर्ती सांगितलं, आणि कोल्हापूर जिल्हा असे 2 कारागृह कोल्हापूर जिल्ह्याला आहेत. तर 25 जागा या मंजूर आहेत आणि 0 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. खुले कारागृह येरवडा पुणेला 21 जागा मंजूर आणि 21 जागा अस्थायी स्वरूपात. स्वतंत्रपूर खुली वसाहत आटपाडीचं जे आहे तिथं 6 जागा मंजूर, 6 जागा अस्थायी. दक्षिण विभाग भायखळा मुंबईला 11 जागा मंजूर आणि 11 जागा अस्थायी स्वरूपात. मुंबई जे आहे मध्यवर्ती कारागृहाला 257 जागा या मंजूर आहेत आणि त्याच पद्धतीनं अस्थायी स्वरूपात 192 जागा आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहाला 311 जागा मंजूर आहेत, त्यापैकी 210 या अस्थायी स्वरूपात आहेत. नंतर तळोजा मध्यवर्ती कारागृह नवी मुंबईला जे आहे ते 313 जागा मंजूर आणि 313 जागा अस्थायी स्वरूपात. कल्याण जिल्हा जे कारागृह आहे तिथं 151 जागा मंजूर आहेत, 125 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. नंतर भायखळा जिल्हा कारागृह जे आहे त्या भायखळा जिल्हा कारागृहामध्ये 60 जागा मंजूर आणि 19 जागा अस्थायी स्वरूपात आहेत. मुंबई मध्यवर्ती महिला कारागृह 34 जागा मंजूर, 34 जागा अस्थायी. जे समूह रुग्णालय मुंबई 13 जागा मंजूर, 13 जागा अस्थायी. रत्नागिरी विशेष कारागृह 41 जागा मंजूर, 2 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. अलिबाग जिल्हा कारागृहाला 24 जागा मंजूर, 22 जागा अस्थायी. सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाला 15 जागा मंजूर, 15 जागा अस्थायी. सावंतवाडी जिल्हा कारागृहाला 13 जागा मंजूर, 1 जागा अस्थायी. कारागृह मध्य विभाग छत्रपती संभाजीनगरला 6 जागा मंजूर, 6 जागा अस्थायी. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह 223 जागा मंजूर, 90 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. खुले जिल्हा कारागृह छत्रपती संभाजीनगर 0 जागा मंजूर, 2 जागा अस्थायी स्वरूपात आहेत. धाराशिव जिल्हा कारागृहाला 40 जागा मंजूर, 23 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. नांदेड जिल्हा कारागृहाला, बीड जिल्हा कारागृहाला 42 जागा मंजूर आणि जवळजवळ 28 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. परभणी जिल्हा कारागृहाला 53 जागा मंजूर आणि 31 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. तदनंतर पैठण खुले कारागृहाला 68 जागा मंजूर आणि 15 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. तदनंतर लातूर जिल्हा कारागृह जे आहे त्या लातूर जिल्हा कारागृहाला 54 जागा मंजूर, 54 जागा अस्थायी स्वरूपात. जालना जिल्ह्याला 39 मंजूर, 39 अस्थायी. कारागृह पूर्व विभाग नागपूरला 6 जागा मंजूर, 6 जागा अस्थायी. नागपूर मध्यवर्ती जे कारागृह आहे 281 जागा मंजूर आणि तब्बल 142 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. आज पद्धतीने अमरावती मध्यवर्ती कारागृहाला 143 जागा मंजूर आणि 81 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. नंतर भंडारा जिल्हा कारागृहाला 47 जागा मंजूर, 34 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. अकोल्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृह जे आहे 54 जागा मंजूर आणि 15 जागा अस्थायी स्वरूपात. बुलढाणा जिल्हा कारागृह 37 जागा मंजूर आणि 23 जागा या अस्थायी स्वरूपात आहे. वर्धा जिल्हा कारागृहाला 44 जागा मंजूर आणि 34 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. वाशिम जिल्हा कारागृहाला 32 जागा मंजूर, 32 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. चंद्रपूर जिल्ह्याला 72 जागा मंजूर, 62 जागा अस्थायी स्वरूपात. यवतमाळ जिल्हा 54 जागा मंजूर, 40 जागा अस्थायी स्वरूपात. खुले जिल्हा कारागृह मोशीला 27 जागा मंजूर, 27 जागा या अस्थायी स्वरूपात. गडचिरोली कारागृहाला 15 जागा मंजूर, 15 जागा या अस्थायी स्वरूपात. नाशिक विभाग नाशिकला 5 जागा मंजूर, 5 जागा अस्थायी स्वरूपात. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाला 372 जागा मंजूर आणि 150 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. धुळे जिल्हा कारागृहाला 78 जागा मंजूर, 5 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. नंदुरबार जिल्हा कारागृहाला 36 जागा मंजूर आणि 36 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. त्यानंतर जळगाव जिल्हा 65 जागा मंजूर आणि 57 जागा अस्थायी स्वरूपात. किशोर सुधारालय नाशिकला 23 जागा मंजूर आणि 0 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. अहमदनगर जिल्हा कारागृहाला 27 जागा मंजूर आणि 24 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. आणि विसापूर जिल्हा कारागृहाला 30 जागा मंजूर आणि तिथं 0 जागा या अस्थायी स्वरूपात आहेत. हे झालं कारागृह शिपायाच्या या घटकातील अस्थायी स्वरूपात आणि मंजूर जागा यांची एकंदरीत जिल्ह्यावाईज किती संख्या आहे याचं पूर्ण विश्लेषण सांगितलेलं. सो अशा पद्धतीनं फक्त कारागृह शिपायाच्या ह्या अस्थायी आणि मंजूर जागा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता विषय अशा पद्धतीनं आहे की कारागृह शिपायातील पूर्ण महाराष्ट्रातील जेवढी काही कारागृह आहेत त्या सर्व कारागृहामध्ये जवळजवळ 4104 जी पदे आहेत, 4104 पदे ही मंजूर आहेत आणि त्यातली अस्थायी म्हणजे तात्काळ आणि एक ठराविक सेवेपुरती जी असणार आहेत हे ठराविक पिरियडपर्यंत असणारी जवळजवळ 2701 पदं ही अस्थायी स्वरूपात आहेत. म्हणजेच जवळ कमी 2700 राहू देत, कमीत कमी 2500 जागा
ते 2700 जागा या रिक्त आहेत आणि तिथं ही भरती होणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अस्थायी म्हणजे काय, ज्या CHB वरती आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत, 11 महिन्याच्या 12 महिन्याच्या तत्वावरती काय असेल ते, त्या पदांना जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं, GRमध्ये सांगितले की 1 सप्टेंबरपासून ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं आता एकंदरीत पूर्ण क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत 7068 ही मंजूर पदे आहेत आणि त्यातली कारागृहाची मंजूर पदे 4104 आणि त्याच पद्धतीनं अस्थायी स्वरूपात 4564 पदे ही CHB वरती असताना त्यातली कारागृह पोलीस या घटकामध्ये अस्थायी स्वरूपात 2701 पदे ही काय आहेत, अस्थायी स्वरूपात काम करत आहेत, ज्यांना हे 6 महिन्याचे पिरियड वाढवून दिलेला आहे. हा झाला त्याचा GR लक्षात ठेवा. लगेचच याची पोलीस भरती पडणार म्हणून लगेचच सगळेजण उड्या मारायला सुरू केलेले आहेत. पहिला GRचा अभ्यास करावा लागतो, त्याच्यावरती 4-4 पानं 5-5 पानं नोट्स काढावी लागतात आणि मग कुठंतरी असं विश्लेषण करता येतं, एवढं लक्षात ठेवायचं. कारण की हे काम आम्ही वारंवार करतो त्यामुळे आपल्याला काय अवघड जात नाही, पण तरीसुद्धा एक एक शब्द करत असताना, एक एक लाईन वाचत असताना त्याच्यामध्ये अर्थ काय असू शकतो आणि ह्याच्या पाठीमागं अशाच GRचं काय मिनिंग झालं आहे ते जोडावं लागतं आणि मगच तुमच्यापर्यंत हे विश्लेषण घेऊन यावं लागतं. समजलं? सो खूप महत्त्वाचा GR होता की हे भरतीसाठी आलंय असा विषय नाही, लक्षात ठेवा. यांची काय केले, एक ठराविक अस्थायी स्वरूपातली जे काही संख्या आहे 2701 फक्त काय केले, कारागृह पोलीसची या घटकातील यांना 6 महिन्याचा पिरियड वाढवून दिलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे लगेचच भरती पडणार की नाही पडणार हे कुणी सांगू शकत नाही. आणि अतिसाच काय सूचना देत असताना जे काही पोलीस महासंचालक यांचे जे काही परिपत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की फक्त 4 घटकांचा आम्हाला रिक्त जागेचा अहवाल पाहिजे, याच्यामध्ये 5वाच घटक नसेल तर रिक्त जागेचा अहवाल आल्याशिवाय भरती पडू शकत नाही, असं 4 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवा. भरती पडणार, पण त्यांनी 5वा मुद्दा घेतलेलाच नाही, 5वा घटक घेतलेलाच नाही कारागृह विभागाचा. मग तुम्ही सांगा की ही भरती पडेल का? कारागृह विभागातील प्रत्येक जिल्ह्यावाईज आता जवळजवळ मी हे 56 जेवढे काही ह्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रात कारागृह आहेत त्या कारागृहामध्ये पोलीस कारागृह घटकातील एवढ्या जागा रिक्त आहेत म्हणून तुम्हाला मी सांगितलं, बरोबर आहे. सो याचा जर रिक्त अहवाल जर आला नसेल डिपार्टमेंटला प्रत्येक जिल्ह्यावाईज याच्यानुसार, तर मग हे भरती कशी पाडतील हा एक विषय. सो खूप महत्त्वाचा विषय आहे की भरती पडेल की नाही पडेल हा विषय नंतरचा आहे, पण 5वा घटक जो आहे जेलचा तो पूर्णपणे त्यांनी इग्नोर केलेला आहे अति तात्काळ सूचनेपासून. म्हणजे पडेल की नाही पडेल हे कुणी सांगू शकत नाही, पण त्यांनी पूर्णपणे तो घटक वगळलेला याची नोंद घ्यायची आहे. आणि जर भरायचा असता तर हा GR आला नसता. जर ही पदे भरायची असते अस्थायी स्वरूपात तर हा GR आलेला नसता, लक्षात ठेवा. कारण त्यांनी 6 महिन्याचा पिरियड वाढवून घेतलेला आहे. त्याचं रिझन काय असेल हे डिपार्टमेंटलाच माहीत. पाडून घ्यायचं की नाही पडायचं आता हे सरकारला माहीत. सो आता येणारे दिवसच सांगतील की किती घटकांची पडेल आणि किती पोस्टसाठी पडेल किंवा पडणार की नाही पडणार, हे सगळे येणारे दिवस सांगतील, याची नोंद घ्यायची आहे. सो खूप महत्त्वाचा विषय होता की ह्या GRबद्दल लगेचच सगळेजण मेसेज करायला लागलेले होते की सर लगेचच 2000 पोलीस कारागृहाची ॲड होतील का, 3000 ॲड होतील का. अजून मागची पोलीस भरती कंप्लीट व्हायची आहे कारागृहामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना सुद्धा सरकारनं 5वा घटक घेतलेला नाही, याची मला खंत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं तमाम जे विद्यार्थी पोलीस भरती करतात तर कारागृहासाठी सुद्धा प्रयत्न करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय होता जो तुमच्यापर्यंत आज मी पूर्ण केलेला आहे. सो विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय, ह्याच्यामागं खूप मोठं हार्डवर्क आहे, एवढं सोपा विषय नाही. जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं सोपं आहे, एक दिवस करून बघा मग तुम्हाला समजून येईल. सो विनंती करतोय, चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ह्या दोन्ही लिंकसुद्धा जॉईन करायचा आहे. हा GR आम्ही दोन्हीकडे सुद्धा मी सेंड करतो आहे. सो विश्लेषण आवडलं असेल तर परत एकदा विनंती करतो आहे, लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.